केंद्र सरकारने वक्फ अमेंडमेंट बिल 2025 लागू केल्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री संबंध देशभरातील मुस्लिमांना 9 ते 9:15 पर्यंत आपल्या घरातील दुकानातील सर्व लाईट बंद करत वक्फ अमेंडमेंट बिलाचा निषेध करण्याचं आवाहन केलं होतं। मुदखेड शहरातील मुस्लिम समाजाने 100% आपल्या घरातील दुकानातील आणि आस्थापनेवरील सर्व दिवे बंद ठेवत निषेध नोंदवला। केंद्र सरकारने अलीकडेच देशात मुस्लिम समाजासाठी वक्फ अमेंडमेंट बिल 2025 पारित करत समाजाच्या सुधारणासाठी आणून देशपातळीवर नवीन अध्यायाची सुरुवात केली आहे। परंतु ज्या दिवसापासून या बिलाची घटना दुरुस्ती करण्यात आली तेव्हापासून वादग्रस्त ठरत असल्याचं दिसतंय। मिळालेल्या माहितीनुसार ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सक्रियपणे वक्फ अमेंडमेंट बिल 2025चा विरोध करत देशातील 100 निवडक शहरांमध्ये लागू केलेल्या वक्फ अमेंडमेंट बिल बद्दल मुस्लिम समाजासाठी सभे आणि कार्यक्रम घेत कसे तोटे असून काळाची गरज ओळखत व्यापक स्वरूपात या बिलाचा निषेध करणं ही एक मोहीम राष्ट्रीय पातळीवर राबवत असल्याचं दिसतं। शहरातील इस्लामपुरा बाजार मोहल्ला, गुजरी, जुने पोलीस स्टेशन समोरील भाग, नवी आबादी, मिल्लात नगर, मदीना नगर, बिलाल नगर, बागमार गल्ली, सादात नगर कॉलनी आदी ठिकाणी मुस्लिम समाजातील नागरिकांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डच्या आवाहनांना सकारात्मक प्रतिसाद देत बत्ती गुल संकल्पनेच्या माध्यमातून दिवे बंद करत निषेध नोंदवला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।